चॅनल. आज आहे ना कुर्डवाडीला मी सायकलीवर चाललोय. आहे बघा शंभूची सायकल आहे. हे काही जास्त वापरत नाही. आई गो ह्याचा टायर बघा किती मोठा, त्यामुळे एवढं जड चाललंय ना. सायकल चालून मी भरपूर दिवस झाले. आई जवळजवळ 2-3 वर्ष झालं सायकल चालून. एवढं जड चाललंय ना काय विषय नाही. आता आपल्याला जायचं तात्या. आता आपल्याला जायचं कुर्डवाडीला. थोडंसं चिकन मटन आणायचं. ठीक आहे. तर असा विषय आहे आजचा. जवळजवळ 2 किलोमीटर झालं आहे. थोडासा मला घाम पण आला आहे. ठीक आहे. तर आहे ना मागचा जे रस्ता होता ना तसं त्याला बारीक क्रशर होतं. त्याच्यावर सायकल चालवायला लय असं पाय रेटावं लागत होतं. हा आता डांबरे आहे तर जरा थोडंसं इझी चाललं आहे. इझी पीझी म्हणले, इझी पीझी. जेव्हा तुम्ही गाडी चालवता ना तेव्हा विचार करता की बाबा जाऊन हे आणायचं ते आणायचं. आणि जेव्हा तुम्ही सायकल चालवता ना पहिलं डेस्टिनेशन असतं पोचायचं, जिथं जायचं तिथं. तेव्हा काय सगळं विचार येत नाही. ओव्हरथिंक होत नाही, अँझायटी होत नाही. तर जवळजवळ बोसऱ्याच्या वाड्यापर्यंत आलं. ही बोसऱ्याचा बेंद आहे, बोसऱ्याचा वडा आहे. तिथपर्यंत आलं आहे. बघू आता कुठपर्यंत जातो गाईज. आणि मी आहे ना आज संध्याकाळी रिटर्न निघणार आहे हैदराबादला. तर काल तात्काळ मला तिकीट बुक करत होतो, पण विषय काय झाला की हडपसरचं तिकीट बुक झालं नाही. ॲपमधून बाहेर फेकत होतं. तर ॲपमधून बाहेर फेकलं म्हणजे लॉगआउट होत होतं. बाहेर फेकलं मराठी शब्द, गावठी शब्द आहे, पण लॉगआउट होत होतं सारखं. तर नंतर मग एक तिरुपती स्पेशल ट्रेन आहे, त्याला अवेलेबल असतं जनरल, नॉर्मल पण तिकीट स्लीपरचं. तर त्याला बुक केलं आहे. तर ती गाडी आहे ना संध्याकाळी 9 वाजता आहे. तर त्या गाडीने जायचं तिथं 6:30चा टाईम आहे, पण 7-8 वाजे. पण लास्ट टाईम त्या गाडीने गेलो तर लेट झाली ती गाडी. 7:30 पावणे झालं त्या सिकंदराबादला. तर बघू आता आज संध्याकाळी तर त्याच गाडीला जायचं आहे 9 वाजताच्या. ओके. तर थोडं बसराच्या पुढं तिथं मटण आहे. मटण घेतलं होतं, घेऊन ठेवलं मी. पण म्हणलं गाडीने वजडे पण सांगितले. मग ते वजडे आणायला कुर्डवाडीला आले बायपासला. हे बघा बायपास. तर त्यापेक्षा काय वजडी नव्हती, संपली होती. म्हणलं तो उशीर केला याला. म्हणलं ठीक आहे. मी असंच गेलो तर दादा मला काय ना काय म्हणणार. दादा काय ते म्हणतील म्हणून मी आलो आहे. जवळजवळ कुर्डवाडीचं आलो आहे. ठीक आहे. हा कुर्डवाडीचा बायपास. हे बघा स्पेशल वजडी नेण्यासाठी कुर्डवाडीला. काही विषय नाही. जाताना तिथून 1 किलोचं तिथं चिकन काढून ठेवलं, आपलं सॉरी मटण काढून ठेवलं, ते घेऊन जायचं जाताना. ओके. विषय काय आहे का 2 दिवस झालं ना मी हैदराबादनं आलो आहे ना, निवांत गाडीवर फिरतोय आणि आराम करतोय. थोडा आज घाम निघाला, थोडं काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी झाली ना मला थोडंसं मस्त वाटतं. त्यासाठी सायकल घेऊन आलो मी. म्हणलं उद्या काय असेल. सकाळचं आंघोळ पण नाही केलेली. म्हणलं घाम यायचं ते उद्या. आता जाऊन आंघोळच करायची मस्त बाई, फ्रेश वगैरे व्हायचं. आणि नॉनव्हेजच्या बेत आहे. ओके. त्याचं शॉप आहे ना काय, इथं पाठीमाग आहे त्या झाडाखाली. तर मी इथवर आलो तर इथून पण लक्षात आलं की अरे आपण थोडंसं पुढं आलो. त्याला माघारी गेलं, पिशवी घेतली, चाललोय आता रिटर्न. ताटी आहे. आणि विषय काय काहीच मी घरी फोन लावतो, तो घरी काय फोन उचलला नाही. आणि जेव्हा मी कुर्डवाडीतनं मटण घेऊन माघारी वजडी घेऊन माघारी आलो का, इथं आल्यावर मला फोन करतात की कोथमीर घेऊन या. आता म्हणलं जर वाटतं भेटली कोथमीर कुठं बोसऱ्या तर घेऊन येणार आहे, नाही तर नाही. म्हणलं आता माघार जायची आपली कॅपॅसिटी नाही आहे. अजून मला इथं 3 किलोमीटर जायचं आहे गावाकडं. ठीक आहे. फायनली
घरी पोचलोय. ऐक वाटण कोथमीर काय मला दिसते नाही, हे आणले नाही. ओके आता मस्तपैकी अशी आंघोळ करतो ना गार पाण्याने, कडक कडक म्हणजे नॉर्मल गार पाण्याने. ऐक ट्रेनमध्ये 10:09 झाले. ट्रेन आहे ना थोडीशी लेट झाली. ही तिरुपती स्पेशल ट्रेन आहे, पंढरपूरपासून स्टार्ट होते, तिरुपतीला जाते. तर थोडीशी लेट झाली आज गाडी, काय विषय नाही. तर जेवण वगैरे केलेत आम्ही. आणि विषय काय झाला मी जेव्हा निघायला होतो ना घरून, तेव्हा आई आणि माझी सिस्टर आहे ना लग्नाला गेल्या त्या, ते लेट झालं त्या काहीतरी 8:15 8:30 वाजले होत्या. तर त्यांचं पेट्रोल संपलं होतं, ते पण सापडण्याच्या पाठीमागं अंधार होता. मी त्यांना सांगितलं होतं ॲक्च्युली बरं का, तर पेट्रोल संपलं आहे म्हणून. आणि काल मला त्या भोसरच्या पेट्रोल पंपावर फक्त 100चं पेट्रोल दिलं होतं. तर ते म्हणले की फक्त 100चं पर पर्सन 100 रुपये देणार पेट्रोल. त्यामुळे मी फक्त 100 टाकलं होतं. तरी पण मी आईला कॉल करून सांगितलं होतं की पेट्रोल टाक येताना. आणि विषय काय झाला, जे माड्याचा पेट्रोल पंप आहे ना, त्या माड्याच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल नव्हतं. त्यांचा संप चालू होता का पेट्रोल नव्हतं. तर पेट्रोल त्यांना वाटलं पुरेसं होईल, पण ते जस्ट 5 ते 7 किलोमीटर पाठीमागे अडकले. तर नंतर गावातली एक गाडी घेऊन पाठवलं. पण नंतर ते बोलले की तिथे एक जणांनी हेल्प केली, त्यांना पैसे घेतले आणि पेट्रोल दिलं तिथं सापटण्या गावातून आणून. ओके तर थोडीशी चकमक झाली, तर ठीक आहे, काही विषय नाही. आणि तोपर्यंत आमची ट्रेन नव्हती आली, पण आम्ही हल्लो होतो करून. ट्रेन हल्ल्यासुद्धा होत होतं म्हणून ॲपवरती. ओके तर ओके आजचा ब्लॉग इथं संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि